माझ्या सत्काराच्या निमित्तानं आज या आपल्या तक्षशिला गृहनिर्माण संस्थेने माझा आज इथं सत्कार ठेवला. आपल्याला एक असं वाटलं की बाबा एक बाबासाहेबांचं लेकरू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलेला आहे आणि त्याचा सत्कार आपण करावा हा आपला मोठेपणा होता. आणि ज्यावेळेला आमचे दादा मला फोन केले, संजयने फोन केले की बाबा असा असा सत्कार आहे, तर मी क्षणाचाही विलंब नव्हता आपल्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता आलो. बांधवांनो, आपल्याला हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर 9, 14, 19 आणि 24 अशा ह्या 4 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 4 निवडणुकीच्या नंतरनं आपल्याला आज पहिल्यांदा संधी मिळाली. संधी तर मिळालीच नव्हती, उमेदवार जाहीर झालेला होता, परंतु दुसऱ्या दिवशी ती उमेदवारी रद्द करून आपल्याला जाहीर करावी लागली आणि पुन्हा तिथून प्रचाराची सुरुवात झाली. निवडणुकीच्या कालखंडामध्ये समाजापर्यंत मला कदाचित पोचता आलं नसेल, परंतु मतदारसंघामध्ये काम करत असताना मागेल त्याला रस्ता असेल, मागेल त्याला पाणी असेल, दुष्काळामध्ये ज्यावेळेला मोहोळमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला त्यावेळेला आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून 17 टँकरनं या मोहोळ शहराला आणि मोहोळ तालुक्याला आपण पाणी देण्याची व्यवस्था केली. त्यावेळी बऱ्याच वेळेला मला तक्षशिलामधून फोन यायचे, बरोबर दादा? आवर्जून आपला फोन यायचा, बाबा टँकर इकडे लवकर पाठव. आणि मग ते आम्ही सगळ्याला सांगायचे टँकरवाल्याला, कारण काय आहे दादा, पाणी देत असताना जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही 17 टँकरनं 18 पगड जातीला पाणी पाजण्याचं काम करत होतो. मेंबर मगाजी म्हणाले की एक जातीचा म्हणून नाही, तर मेंबर गेल्या 34 वर्षात शिवसेनेत काम करत असताना शिवसेना असा एकच पक्ष आहे की जिथं जातीला विचारलं जात नाही, तिथं कर्तृत्वाला विचारलं जातं. आणि अशा संघटनेत 34 वर्ष मी काम करत होतो. तुम्ही आम्हाला सिनियर आहात, चरणराज चौरे इथं आहे. आणि मग कर्तृत्व असल्यानंतर ना, गोरगरिबांचे आशीर्वाद असल्यानंतर ना, मोहोळमध्ये काय होतं हे आपण पाहिलंय. उमेश दादांनी आता सांगितलं, रमेश बारसकर बोलले, दीपक मेंबर बोलले, बांधवांना आपल्याला काम करायचंय. हा मोहोळ तालुका दादागिरी, दडपशाही, झुंडशाही आणि तानाशाहीमधून 23 नोव्हेंबर 2024ला मुक्त झाला. आणि आता फार मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ड्रेनेज लाईनची व्यवस्था आहे. आणि या शहरामधून 15,500 मतदान झालं. त्या 15,500 मतदानातले 12,000 मतदान हे मला पडलं. तेवढे 12,000 मतदारांनी मला निवडून देण्यात अत्यंत मोलाचा सहभाग घेतला. त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी जास्त आहे की मोहोळ एक सुंदर शहर असं बनवण्याचं स्वप्न आज उराशी बाळगून आमदार पदाची शपथ घ्यायला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मी शपथ घेतल्यानंतर ना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या पाया पडलो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडलो. मला बऱ्याच जणांनी विचारलं की आमचे 10च आमदार आलेले आहेत, परंतु मी या सत्काराच्या निमित्तानं सांगतो की उमेश दादा, अजित दादाही तिथं होते बाजूला आणि शिंदे साहेबांनी आवर्जून मी पाया पडल्यानंतर मला म्हणले की येऊन जा. आणि मी बाहेर आल्यानंतर माझ्याबरोबर पत्नी होती, माझ्या 2 मुली होत्या. मी शिंदे साहेबाला भेटून 10 मिनिटांनी बाहेर निघालो.
त्यावेळी मनामध्ये एक प्रश्न होता की शिंदेसाहेब भले आज मुख्यमंत्री नसतील पण उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास आवडतं खातं त्यांच्याकडे आहे. आणि मग या मोहोळ शहरासाठी एक जो डीपी प्लॅन आहे तो कसा आहे काय आपल्याला माहिती नाही दादा. कारण तो डीपी प्लॅन जर चांगला असला असता तर मोहोळ शहर अगोदरच सुधारलं असतं. परंतु मी नगरपालिकेच्या शिवला सांगितलं की आपल्याला तुमचा जुना डीपी प्लॅन मला उद्या दाखवा. 16 तारखेला अधिवेशन चालू होतंय, 21 तारखेला अधिवेशन संपेल आणि त्यानंतर नगरविकास मंत्र्याच्या दालनामध्ये या मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जुना डीपी प्लॅन बघितल्यानंतर त्यात आम्हाला काही सुधारणा कराव्या लागतील आणि आपण म्हणाल्याप्रमाणे पुढच्या 50 वर्षाचा विचार त्या डीपी प्लॅनमध्ये आपल्याला करावा लागेल. या मोहोळ शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, इथं सांडपाण्याची व्यवस्था नाही. मोहोळ शहरामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही. कदाचित तक्षशिलाला रस्ता दिला असेल बारसकर साहेब, परंतु मोहोळमध्ये मी फिरत असताना कित्येक ठिकाणी परवा क्रांतीनगरला माझा सत्कार झाला, तिकडे जायला रस्ता नव्हता. तक्षशिलामध्ये सर्व आमचे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जागरूक नागरिक आहेत म्हणून बहुतेक श्रीमताई बारसकर साहेब आपण रस्ता दिला असावा. पण या भागामध्ये कित्येक ठिकाणी अशी अवस्था आहे की मोहोळमध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत भयानक विचित्र आहे. अगदी मोहोळ शहरात सुद्धा तीच अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याला एक नवा डीपी प्लॅन मंजूर करून घ्यावा लागेल. जबाबदारी मोठी आहे. 40 वर्ष पिछाडेवर असणारा हा तालुका जाणीवपूर्वक मोहोळ शहरावरती वेळोवेळी इथल्या झुंडशाहीनं अन्याय केला आणि नगरपालिकेला लिमिटेड निधी असल्यामुळे या शहराचा विकास खुंटला. परंतु मी या सत्काराच्या निमित्तानं एवढंच सांगतो की या अधिवेशनानंतर दादा आपल्याला सगळ्याला बसायचं आहे. रमेश बारसकर असतील, दीपक मेंबर असतील, चरणराजे असतील, उमेशदादा आपण आणि या मोहोळ शहरामधल्या अशी एक 5-25 लोकांची टीम आपल्याला तयार करावी लागेल की ज्यांना या शहराला सुंदर बनवण्यासाठी त्यांच्या डोक्यामधल्या काही कल्पना असतील तर त्यांच्या कल्पनेचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि 50 वर्षानंतर मोहोळ शहर कसा असेल अशा पद्धतीचा एक डीपी प्लॅन तयार करून आपल्याला माननीय नगरविकास मंत्र्यांकडून तो मंजूर करून आपल्याला विकासाला सुरुवात करायची आहे. आपण म्हणाले ते अगदी बरोबर आहे की आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही, जे येतील त्यांना बरोबर घ्यायचं. परंतु आपल्याला 1.25 लाख लोकांनी मतदान केलं. आपण 30,202 मताधिक्याने निवडून आलेलो आहे. आपल्याला काम करण्याची संधी या मोहोळ तालुक्यातल्या जनतेने दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला काम करायचं आहे दादा. आता जरी आपण तिथं विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसलो असलो तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मी 3 दिवस सभागृहामध्ये होतो. तर 3 दिवसामध्ये रोज मला जाताना शिंदेसाहेबाला भेटून जावं लागत होतं. कारण ते माझ्या ते बेंचवरती अर्जुन खोतकर आले, भरतशेठ गोगावले आले, योगेश कदम आले, माझ्या शेजारी बसले, जे उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. परंतु त्यांना एक आनंद वाटत होता की आमचा राजू विधानसभेत आला आणि ते एकदम त्याचा ऊर भरून आलेला होता. त्यामुळं मी तुम्हाला खात्री सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका अत्यंत भाग्यशाली तालुका असेल. कारण सर्वात जास्त निधी हा या तालुक्याला आणण्याची किमया हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही. आता भले हे काही म्हणू द्या. आता माझे आमदार परवा टीका करत होते की आता आमचं सरकार आलेलं आहे. तुझं सरकार कसं काय आले? मी 34 वर्ष शिंदेसाहेबांबरोबर होतो. शिंदेसाहेब डेप्युटी सीएम आहेत. तुझं सरकार कसं आहे? सरकार आमचं आहे ना. पण टेक्निकल पॉईंटवरती मी तुतारीचा आमदार झालो. कारण उमेशदादा ही एक गोष्टीची कल्पना समाजालाही कळाली पाहिजे की 2 महिन्यापूर्वी अजितदादांनी मला सांगितलं होतं की तुम्हालाच उमेदवारी द्यायची आहे. पण ते तुमची जी भावकी आहे त्या भावकीसाठी मी दादांना सांगितलं एक माणूस तुमच्यापाशी आहे म्हणून दादा मी तुमच्यापाशी येत नाही. नाही तर 100% मी माहितीचा उमेदवार झालो असतो. कारण आमची जी लढाई होती ही लढाई इथल्या दादागिरी, दडपशाही, झुंडशाही, अनगरकर पाटलाच्या विरोधात आपली लढाई होती. इथल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या आणि अशा या तालुक्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला होता आणि हा अन्याय झालेला तालुका स्वातंत्र्याची पाठ पाहत होता. त्यामुळे आम्हाला विधानसभेच्या पक्षाचं तिकीट महत्त्वाचं नव्हतं. तर आम्ही सारे व्यासपीठावर उपस्थित असताना सारे एक झालेलो होतो. नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आम्हाला सगळ्याला एक करण्याचं काम पंढरपूरच्या पांडुरंगाने केलं, नागनाथ महाराजांनी केलं आणि ही लढाई ऐतिहासिक लढाई झाली. सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती की आजपर्यंत त्यांनी सांगितलेला उमेदवारच जिंकून येतोय. परंतु जनता ही मालक आहे. इथल्या मालकशाहीला मुडीत काढण्याचं काम मोहोळच्या जनतेने केलं
आणि या तालुक्यामध्ये मालकशाही मोठी नाही तर इथली जनता मोठी आहे हे येत्या 23 नोव्हेंबरला इथल्या जनतेने दाखवून दिलं. ज्या पद्धतीचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला, माझे सहकारी माझ्यासाठी भरपूर पळत होते. नरखेड गटामधून उमेशदादा पळत होते, आष्टी गटातून विजयदादा पळत होते, चरणराज चौळे पळत होते, दीपक मेंबर, सीमाताई प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेत होते. सर्व कार्यकर्ते अगदी मी जिथं जिथं पोचलो नाही तिथं तिथं जाऊन माझ्यासाठी मतं मागत होते आणि एक उल्हासित वातावरण तयार झालेलं होतं. आणि आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि मी बी 34 वर्ष चळवळीत आलेला कार्यकर्ता होतो. मला पूर्ण खात्री होती की या बारीला बाजी आपण 100% मारणार आहे. कारण या देशात इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला. त्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये जी हवा होती की अनगरकर कधी पडणार नाही. दादा मग बरोबर बोलले तुम्ही की 50,000 आपल्याला विजय मिळवायचा होता, पण यापुढे अनगरकरांचा विजय होणार नाही. कारण नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. ही जी एकी आज व्यासपीठावरती आहे हीच एकी घेऊन आपल्याला पुढे निवडणुकीला सामोरे जायचं आहे. व्यक्तिगत महत्वाकांक्षा आपल्याला बाजूला ठेवावी लागेल. एखादा विजय मिळाला म्हणून हुरळून जाऊन चालणार नाही. दादा तुम्ही अजितदादापाशीच थांबा, कारण तुम्ही आता तिथून हलू नका. चरणराज तुम्ही शिंदे साहेबापाशीच थांबा, तुम्ही तिथनं हलू नका. कारण मोहोळ तालुक्याला भरीव असा निधी आपल्याला आणायचा आहे. आणि म्हणून एक आमदार म्हणून मला सगळ्या सहकार्यांची आपली गरज आहे. पण एवढं या सत्काराला उत्तर देत असताना तक्षशिला सोसायटीने 1-2 निवेदनं माझ्याकडे दिली. त्या निवेदनापैकी एक निवेदन जे होतं वाचनालयाचं आणि दुसरं निवेदन जे होतं ते इथं तुमच्या 16 गुंठ्यामध्ये एक चांगलं सुसज्ज असं बुद्धविहाराचं. तर मी या सोसायटीच्या सर्व सभासद बांधवांना एवढंच सांगू शकतो, मी आश्वासन देणार नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा माणूस आहे. आमदार म्हणून निवडून जरी आलो तर आमदाराची कुठलीही डोक्यात हवा माझ्या नाही आहे. कारण मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. मी एवढंच सांगतो, तुम्ही मगा म्हणाला कोण की उदगीरमध्ये एक असंच बुद्धविहार बांधण्यात आलं, तर त्याच धर्तीवरती एक सुंदर असं बुद्धविहार या तक्षशिला गृहनिर्माण सोसायटीची तुमची 16 गुंठे जागा आहे. त्या जागेवरती तुम्ही ज्या पद्धतीची कल्पना करताल, ज्या पद्धतीचं आर्किटेक्ट डिझाईन करताल, त्या पद्धतीचं तुम्ही तयार करा. सरकार म्हणून जिथं लागल, जरी मी आमदार असलो तर एवढं लक्षात ठेवा, मी मगा सांगितल्याप्रमाणे की मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा लाडका आहे. त्यामुळे निधीची आपल्याला कमतरता नाही. समाज कल्याण मंत्री जे उद्या होणार आहेत ते सुद्धा माझे जीवाभावाचे मित्र आहेत. त्याच्यामुळे जर आपल्याला समाज कल्याण खात्यामधून मिळाला तर तो आपण समाज कल्याण खात्यातून निधी घेऊ. दुसऱ्या कुठल्या एखाद्या योजनेमध्ये आपल्याला बसवता आला तर त्याच्यामध्ये बसू. आणि त्याच्या उपर जर काही अडचण आली तर खिशामध्ये हात सुद्धा घालायला मागं पुढं पाहणार नाही. परंतु तक्षशिलीचा जे आपले बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराला मी हातभार निश्चितपणानं लावेन. वाचनालयासाठी म्हणाला तर वाचनालयासाठी मी आमदार फंडातनं तुम्ही उद्या ज्याला सांगा मला किती द्यायची, मी ताबडतोब देतो. आता काय मी आमदार झालेलो आहे, कुणाला मागायला जायचं काही गरज नाही आहे. उद्या सकाळी पत्र देतो तुमच्या वाचनालयासाठी, ते वाचनालय करून घ्या. या पलीकडं काही काम असेल तर अर्ध्या रात्रीचं या राजूला फोन करा. हा राजू तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीचा हो तुमच्या हक्केला हो म्हणल्याशिवाय राहणार नाही. आपण मला बोलवलात, जातीच्या लेकराचा सत्कार केलात, त्याबद्दल समाजाचं, सर्व बंधू भगिनींचं आणि बांधवांचं मी आभार मानतो. आणि मी एवढं बोलून आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.